वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरलेली आहे। प्रसिद्ध कीर्तनकाराचा मृत्यू झाला आहे आणि याच मृत्यूमुळे वारकरी संप्रदायावर दुःखाचं सावट पसरलं आहे। एकीकडे वेगवेगळे सप्ताह, कीर्तन किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे वारकरी संप्रदाय उंचीवर जाताना आपल्याला दिसतोय, पण दुसरीकडेच वारकरी संप्रदायामध्येच काही कीर्तनकारांवर अतिशय वाईट दिवस म्हणजेच काळाने घाला घातलेला सुद्धा आपल्याला दिसतोय। नेमकं काय झालं आहे, कोणत्या महाराजांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटना नेमकं कशा घडल्या हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मंडळी, वारकरी संप्रदाय हा कुठेतरी समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम करत असतो। थोडक्यात म्हटलं तर समाज घडवण्याचं माध्यम म्हणजे वारकरी संप्रदाय। पण अशातच वारकरी संप्रदायावर काही दिवसांपासून अनेक संकटे येत आहेत। काही महाराजांमुळे देखील वारकरी संप्रदाय बदनाम सुद्धा झालेला आहे। अहिल्यानगरमधल्या एका महाराजाने नुकतंच काही दिवसांपूर्वी एका अत्यंत अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य म्हणजे चुकीचं कृत्य केलं। त्यामुळे त्या महाराजाला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं। यामुळे सुद्धा वारकरी संप्रदाय कुठेतरी लाजिरवाणा झालेला आहे। त्यासोबत काही महाराज अपघातामुळे सुद्धा गेलेत, अशा बातम्या सुद्धा आलेल्या होत्या। तसेच आता सुद्धा एक महाराज गेल्याची बातमी समोर आली। मधुकर महाराज पारुळकर हे नांदेडचे महाराज। हे महाराज वारकरी परिषदेच्या बैठकीला गेलेले होते। ही बैठक आटोपली आणि त्यानंतर महाराज स्वतःच्याच दुचाकीने परत येण्यासाठी निघाले। ज्या समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडत चालल्या आहेत किंवा अंधश्रद्धा घडत आहेत त्या कुठेतरी दूर व्हाव्यात यासाठीच हे महाराज काम करत होते। जेव्हा ते महाराज परत येत होते त्यावेळेस एका मोठ्या वाहनाने महाराजांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये महाराजांना चिरडून टाकले आणि त्याच ठिकाणी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। महाराजांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना ज्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता असं घोषित केलं। गेल्या काही दिवसांपासून अपघात असतील किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील या सगळ्या वारकरी संप्रदायामधून समोर येत आहेत। हे अतिशय दुःखद आहे। ज्या वारकरी संप्रदायाने समाजाला शिकवण दिली, घडवण्याचं काम केलं, त्यांच्या बाबतीत असं घडू नये। ही जी दुःखद घटना होती ही नांदेडच्या महाराजांच्या बाबतीत घडली होती। पण असेच काही दिवसांपूर्वी अजून एक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली होती। बीड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, दुःखाचं सावट कोसळलं होतं असं म्हणायला हरकत नाही। कारण एका सुप्रसिद्ध कीर्तनकारावर अतिशय वाईट वेळ आलेली होती। आष्टी तालुक्यातून एक घटना समोर आली होती। या घटनेमध्ये 2 जणांचा अगदी आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा आणि वारकरी संप्रदाय हळहळला। एका ठिकाणी श्रीहरिपुरी या महाराजांचं कीर्तन सुरू होतं। अत्यंत भक्तिमय वातावरण कीर्तनामध्ये सुरू होतं। देवाचं नामस्मरण सुरू होतं। एकीकडे महाराजांचं कीर्तन, नामस्मरण आणि दुसरीकडे महाराजांची पत्नी आणि त्यांच्या मुलाला एका ठिकाणी कामानिमित्त स्वतःच्या 4 व्हीलरने जायचं होतं। त्यासाठी ते घरून स्वतःच्या गाडीने निघाले। घरून निघताना त्यांना कल्पना देखील नसेल की कदाचित आपण परत घरी येऊ की नाही, किंवा महाराजांना कीर्तन करताना सुद्धा मनात आलं नसेल की आपली पत्नी आणि मुलगा यांची आणि आपली भेट होईल की नाही। दोघी मायलेक गाडीने निघाले आणि वाटेमध्येच त्यांचा भीषण अपघात झाला। एका मोठ्या गाडीने त्यांच्या 4 व्हीलरला जोराची धडक दिली आणि या धडकेमध्ये त्या गाडीने पेट घेतला आणि त्यांना हे सगळं पाहत असून सुद्धा काही करता आलं नाही। ते गाडीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते, गाडी उघडून बाहेर निघायचा प्रयत्न करत होते, पण नियतीने त्यांना तेवढा मोका सुद्धा दिला नाही। आणि इकडे मात्र महाराज कीर्तनामध्ये गजराने देवाचं नामस्मरण करत होते। त्यांची पत्नी आणि मुलगा अक्षरशः त्या आगीमध्ये होरपळून त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडले। ही या महाराजांच्या आयुष्यावर आलेली सगळ्यात मोठी शोककळा आहे आणि याच गोष्टीमुळे सगळ्यांचाच आता हळूहळू देवावरचा विश्वास कमी होतोय। कारण देवाचं नामस्मरण घेऊन सुद्धा देव त्या महाराजांच्या कुटुंबाला वाचवू शकला नाही। यामुळे काही लोक वारकरी संप्रदायावर सुद्धा बोट ठेवून म्हणत आहेत की कितीही देवदेव करा, देव मदतीला धावून येत नाही। सगळ्यात आधी तर श्रीहरिपुरी या महाराजांच्या पत्नी आणि चिरंजीव या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यानंतर नांदेड इथल्या एका कीर्तनकार महाराजांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली। खरं तर या ज्या घटना घडत आहेत या घडण्याचं नेमकं कारण काय आहे हे शोधून घेतलं पाहिजे। रस्ते खराब आहेत का, या अशा अपघाताच्या घटना घडतायत की समोरची मोठी वाहनं चालक नशाधुंद होऊन वाहनं चालवतात, या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने विचार करून काहीतरी यासाठी उपाय काढले पाहिजे। त्यावेळेसच कदाचित हे अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतं। या दोन्हीही दुःखद घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या दोन्ही परिवारातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर ताकद देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
आणि भावपूर्ण श्रद्धांजली देखील नक्की अर्पण करा.